नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पार्थ काव्याचा हात हातात घेऊन असतो आणि त्याचवेळी काव्य हळूहळू डोळे उघडते। काव्य शुद्धीवर येत आहे हे ज्यावेळी पार्थ पाहतो त्यावेळी तो खूप खुश होतो आणि डॉक्टरांना आवाज देत म्हणतो, डॉक्टर काव्य शुद्धीवर आली आहे, डॉक्टर काव्य शुद्धीवर येत आहेत। आणि हे बोलत असतानाच काव्य पार्थकडे पाहते, त्याच्या हातातील हात बाजूला घेते आणि आपला हात बाजूला करत पार्थला प्रश्न करत म्हणते, कोण आहात तुम्ही? आता मात्र काव्याचा हा प्रश्न ऐकल्यानंतर पार्थ तिथेच थक्क होतो, त्याच्या पायाखालची जमीनच सरकते। तो काव्याकडे पाहतो तर पार्थ काव्याला म्हणतो, का असं बोलताय तुम्ही? तुम्ही मला ओळखलं नाहीये का? काव्य म्हणते, कोण आहात तुम्ही? जा इथून, असं म्हणत ती पार्थला बाजूला ढकलते आणि पुन्हा एकदा त्याचा हात बाजूला करते। आता मात्र काव्य पुन्हा एकदा बेशुद्ध झालेली असते आणि खरं तर पार्थ पाहतो तर काव्य अजूनही शुद्धीवर आलेलीच नसते, कारण हा पार्थला झालेला भास असतो किंवा पार्थला पडलेलं एक वाईट स्वप्न पार्थच्या लक्षात येतं। पार्थ खुश होतो आणि म्हणतो, काव्य नाही, हा मला झालेला भास आहे, मला पडलेलं स्वप्न आहे, तुम्ही असं नाही करू शकत। काव्या, तुम्ही तर माझं अस्तित्व आहात। मी खरंच सांगू का काव्या, तुम्ही जरी आपलं लग्नानंतरचं प्रेम विसरलात तरी मी कसा बसा जगेन, पण तुम्ही जर मलाच विसरलात तर मी मरून जाईन वो, असं म्हणत पार्थ काव्याकडे पाहत असतो, तिचा हात हातात घेऊन रडत असतो। हे सगळं काही बोलत असताना पार्थला खूप वाईट वाटतं, त्याचे अश्रू अनावर होतात। आपली काव्य अजूनही शुद्धीवर आलेली नाहीये। काव्याची ती अवस्था, काव्याचं शांत राहणं पार्थला असहाय्य होत असतं। त्याचे रडून रडून डोळे अगदी लाल झालेले असतात। आता कुठे आपलं प्रेम काव्यासमोर व्यक्त करणार, परंतु आता काव्य मात्र अशी शांतपणे पडून असते आणि यामुळे पार्थ मात्र पूर्णपणे बिथरून गेलेला असतो। पार्थ काव्याचा हात काही सोडत नाही, हात हातात घेत तो तिच्या बाजूलाच निपचिप पडून तिच्याकडे पाहत असतो। काव्याचं ते शांत राहणं हे पार्थसाठी खूप जड जात असतं। आता सर्वच जण काव्य शुद्धीवर येण्याची वाट पाहत असतात, कोणीही खरी केलेलं नसतं आणि त्याचवेळी डॉक्टर येऊन पाहतात तर सर्वच जण तिथेच असतात। डॉक्टर म्हणतात, तुम्ही सर्वजण अजून इथेच आहात, प्लीज तुम्ही कोणीतरी एकानेच इथे थांबा आणि बाकी सर्वजण प्लीज घरी जा, मी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करत आहे, तुम्ही उद्या सकाळी आलात तरी काहीच हरकत नाही। तर पार्थ डॉक्टरांना म्हणतो, हो आम्ही जाणारच आहोत, परंतु त्यांना शुद्धीवर येऊ देत, त्यांना काहीतरी खायला देतो आणि मग आम्ही परीक्षेसाठी निघून जातो। तर डॉक्टर म्हणतात, अरे हो, त्यांची उद्या परीक्षा आहे ना IASची। तर आता नंदिनीचे वडील म्हणतात, उद्या नाही आजच आहे आणि आजचा दिवस ऑलरेडी सुरू झाला आहे। तर डॉक्टर घड्याळाकडे पाहतात आणि म्हणतात, आज कठीण आहे। आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो, सर्वच जण पूर्णपणे बिथरून गेलेले असतात। काव्यासाठी तिची परीक्षा किती महत्त्वाची आहे हे घरातील प्रत्येकाला माहीत असतं। आता पार्थ डॉक्टरांना म्हणतो, कठीण आहे म्हणजे? तुम्हीच तर म्हणाला होता ना की ती शुद्धीवर येईल म्हणून। तर डॉक्टर म्हणतात, हो पण परीक्षा किती वाजता आहे? तर पार्थ डॉक्टरांना म्हणतो, परीक्षा सकाळी 9 वाजता आहे। आता हे ऐकताच डॉक्टर पार्थला स्पष्टपणेच म्हणतात, तोपर्यंत माझ्या अंदाजाने तरी त्या शुद्धीवर नाही येऊ शकत, असं मला तरी वाटतंय। तर पार्थ डॉक्टरांना म्हणतो, तुम्ही बोलला होता ना शुद्धीवर येईल, मग तुम्ही आता असं का बोलताय? तर जीवा पार्थला शांत करत म्हणतो, दादा शांत हो, आपण वाट बघूयात। तर पार्थ म्हणतो, हो जीवा आपण वाट बघूयात, परंतु हे असे का बोलतायत की तिला वेळ लागेल म्हणून? तुम्हीच तर बोलला होता ना डॉक्टर की ती शुद्धीवर येईल, मग तुम्ही आता असं कसं बोलू शकता की शुद्धीवर येण्यासाठी वेळ लागेल? तर डॉक्टर पार्थला म्हणतात, मी माझ्या मेडिकल इन्स्टिंक्टवर सांगत आहे। तर पार्थ म्हणतो, तुम्ही तुमच्या मेडिकल इन्स्टिंक्टवर सांगताय, पण तुम्ही देव नाही आहात ना? पण बरं ठीक आहे, तुम्ही जर तुमच्या मेडिकल इन्स्टिंक्टवर सांगताय तर मग सांगा कुठल्या तासाला, कुठल्या मिनिटाला, कुठल्या सेकंदाला ते शुद्धीवर येणार आहेत, असं म्हणत पार्थ आता डॉक्टरांनाच उलट प्रश्न करतो, कारण पार्थ खूप चिडलेला असतो। आता डॉक्टर पार्थला शांत करतात आणि जीवाला म्हणतात, प्लीज यांची काळजी घ्या, असं म्हणत आता डॉक्टर तिथून निघून जात असतात। पार्थ डॉक्टरांना आवाज देत थांबवण्याचा प्रयत्न करतो, परंतु डॉक्टर काही थांबत नाहीत। आता नंदिनीचे वडील डॉक्टरांना विचारण्यासाठी त्यांच्या मागून जातात, तर इकडे जीवा म्हणू लागतो, दादा प्लीज शांत हो, पेशंट झोपले आहेत, आपल्यामुळे कोणालाही त्रास नको। तर पार्थ म्हणतो, जीवारे तुला कळतंय का? अरे माझी बायकोसुद्धा झोपली आहे आणि आज सकाळी तिची 9 वाजता परीक्षा आहे, यासाठी तिने खूप कष्ट घेतले आहेत आणि म्हणूनच माझा जीव तुटतोय। काही झालं तरी त्यांना परीक्षेला घेऊन जाणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, त्यांचं स्वप्न महत्त्वाचं आहे।
परीक्षेला बसणारे सुद्धा देवाकडे प्रार्थना करतात आणि म्हणतात ना की देवा मला पास व्हायचं आहे. त्यांच्या घरचे सुद्धा देवाला प्रार्थना करतात आणि म्हणतात की माझा मुलगा, माझी व्यक्ती पास होऊ देत, बाकी मला काहीच नको. मग मी सुद्धा देवाकडे तेवढीच प्रार्थना करत आहे रे जीवा. मला सुद्धा काव्यांची काळजी वाटत आहे. मी सुद्धा देवाकडे त्यांच्यासाठीच प्रार्थना करतोय रे जीवा, कारण त्या हुशार आहेत, मेहनती आहेत. एवढ्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा त्यांनी रात्र रात्र जागून अभ्यास केला आहे. या परीक्षेसाठी त्यांनी मेहनत घेतली आहे. ही परीक्षा म्हणजे त्यांचं स्वप्न आहे आणि मला त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करायचं नाही आहे जीवा. इतर मुलांप्रमाणे त्यांनी फक्त देवावर सगळं काही सोडलं नाही आहे, तर त्यासाठी त्यांनी तेवढी मेहनतही घेतली आहे. मग त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळायला नको का? तर जीवा म्हणतो, हे बघ दादा, तू बोलतोयस ते अगदी खरं आहे, परंतु तुझ्या इन्स्टिंक्टवर विश्वास आहे ना. मग आता तू एवढा विचार नको करूस. माझी खात्री आहे की काव्य शुद्धीवर येईल आणि ती परीक्षेलाही जाईल. परंतु दादा तू शांत हो. दादा काव्य शुद्धीवर येईल, तू नको एवढा विचार करूस आणि स्वतःला त्रास करून नको घेऊस. तर पार्थ म्हणतो यायलाच हव्या, कारण त्या डिझर्विंग आहेत. अरे त्यांना कोणताही प्रश्न विचार, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांची अगदी तोंडपाठ असतात. अगदी पेन नंबर सकट. गाडीत मी त्यांना म्हटलं की आपण पिकनिकला जात नाही आहोत, तुम्ही थोडं रिव्हिजन करा, कारण परीक्षेत फक्त पुस्तकातलंच नाही तर पुस्तकाच्या बाहेरचेही प्रश्न येऊ शकतात आणि त्याची उत्तरं तुम्हाला यायलाच हवी. जसं की AI असं म्हणत आता पार्थने काव्याला एक प्रश्न विचारलेला असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर काव्याने एवढं छान पद्धतीने दिलेलं असतं की त्याला तोडच नसते. आणि तो क्षण पार्थला आठवतो आणि त्यावेळी पार्थला काव्याचा अभिमान वाटत असतो. घडलेला सर्व प्रकार पार्थ जीवाला सांगत म्हणतो, त्यांनी एवढं छान पद्धतीने उत्तर दिलं होतं की ते उत्तर ऐकून मला त्यांचा अभिमान वाटत होता. मी कुठलाही प्रश्न विचारला तरीसुद्धा त्या पुस्तकाबाहेरच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर त्यांना माहीत असायचं, कारण त्यांचा अभ्यासच तेवढा होता. त्यांनी एवढा अभ्यास केला होता आणि त्यासाठी तेवढी त्यांनी मेहनतही घेतली होती. आणि जर त्यांचा पेपर चुकला तर त्यांना त्रास नाही का होणार? आणि त्यांना झालेला त्रास मी नाही पाहू शकत. आणि म्हणूनच जीवा कोणत्याही परिस्थितीत काव्य परीक्षेला जाणं खरंच महत्त्वाचं आहे. जीवा पार्थला शांत करण्याचा प्रयत्न करतो, परंतु जे काही घडलेलं असतं या सगळ्याला आपणच कुठेतरी जबाबदार आहोत हे पार्थलाही वाटत असतं. पार्थ जीवाला म्हणतो, अगोदर लग्नामुळे त्यांना त्रास झाला, त्यानंतर माझ्यामुळे त्रास झाला आणि आता महिनाभर मी त्यांना प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे त्यांना त्रास झाला आहे. आणि एवढं असताना सुद्धा त्यांनी एवढा छान अभ्यास केलाय आणि आता जर मी त्यांना परीक्षेला घेऊन नाही जाऊ शकलो तर त्याबद्दल मला अपराधी वाटेल. हे सगळं काही माझ्याचमुळे घडतंय आणि त्यासाठी मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही. नाही, मी आता वाईट काहीच बोलणार नाही, कारण असं मी होऊच देणार नाही. मी युनिव्हर्सकडे प्रार्थना करणार आहे की लवकरात लवकर काव्य शुद्धीवर येऊ देत, कारण त्यांना मला परीक्षेला घेऊन जायचं आहे. हो, मी युनिव्हर्सला प्रार्थना करणार. असं म्हणत आता पार्थ तिथून निघून जातो. जीवा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, परंतु पार्थ काही थांबायला तयार नसतो. पार्थ आता काव्यासाठी एवढा सैरभैर झालेला असतो की काव्याच्या विचारांमध्ये त्याला बाकी काही सुचतही नसतं. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं आशाताई घराची नजर काढत असतात. तर इकडे मानिनीताई फोनवर बोलत नंदिनीला म्हणतात, नंदिनी तू माझी अजिबात काळजी करू नकोस, मी अगदी ठीक आहे, पण तुम्ही सर्वजण ठीक आहात ना? अगं इथे घरी बसून मला तुम्हा सगळ्यांची काळजी वाटत आहे. मी येऊ का गं हॉस्पिटलला? मला भेटायला देतील का गं काव्याला? तर आता नंदिनी नकार देते. मानिनीताई म्हणतात, म्हणजे भेटूच देत नाही आहेत का गं? परंतु काव्य कशी आहे गं? तुम्ही या ना गं लवकर काव्याला घेऊन घरी. असं म्हणत मानिनीताई नंदिनीशी बोलतात आणि म्हणू लागतात, नंदिनी तुम्ही सर्वांनी तिथे काळजी घ्या आणि हो इथली काळजी करू नका, आम्ही सगळेजण अगदी व्यवस्थित आहोत. इकडे आशाताई घराची दृष्ट काढतात आणि हे पाहताच मानिनीताई त्यांना विचारतात की आशा अगं काय करतेस? आशाताई म्हणतात, काही नाही वहिनी, जरा घराची नजरच काढून टाकली, कारण बघा ना थोडंफार का होईना परंतु या घरात सुख नांदायला लागलं की अगदी मिठाचा खडा पडावा तसंच दुःख मात्र सुखामागून धावत येतं. तर मानिनीताई म्हणू लागतात, अगदी खरं बोलतेस आशा, अगं काय करावं काहीच कळत नाही. अगं अगदी या घरचं मीठ खाणारी माणसं सुद्धा मिठाला जागत नाहीयेत, तर मिठाचा खडा टाकून या घरचा आनंद उद्ध्वस्त करण्याचा विचार करतायत. काय बोलावं आणि कोणाला बोलावं आणि कसं बोलावं काहीच कळत नाही का आशा? परंतु अगं बघ ना, आत्तापर्यंत वाटत होतं की पार्थ आणि नंदिनी समजून घेतील ना,
परंतु त्या दोघांनी समजून घेतलं. अर्थातच आपल्या जीवा आणि काव्याने यासाठी खूप मेहनत घेतली आणि म्हणूनच आत्ता कुठे वाटत होतं की सगळं काही सुरळीत होईल. अगदी पार्थ आणि काव्या प्रवासालाही निघाल्या होत्या आणि आता त्यांच्या आयुष्यातला मार्ग मोकळा होऊन त्यांच्या नात्याची सुरुवात होईल. एक आशेचं किरण निर्माण झालं होतं. इकडे जीवा आणि नंदिनी असं म्हणताच मानिनीताईंना ते दृश्य आठवतं. वकील साहेब फास्ट ट्रॅकचा डिवोर्स पेपर घेऊन येणं हे सगळं काही मानिनीताईंच्या डोळ्यासमोर असतं. आता मानिनीताई त्या सगळ्याचा विचार करत असतात, परंतु आशाताई आधार देत म्हणतात, वहिनी काळजी करू नका, आता सगळं काही नीट होईल. मी आताच घराची दृष्ट काढली आहे ना, मग बघा आता सगळं काही सुरळीत होणार, काळजीच करू नका. तर मानिनीताई आशाताईंना म्हणतात, अगदी खरं बोलतेस गा आशा, अगं या क्षणाची तर मी वाट बघते आणि तुझ्या बोलण्यातून कुठेतरी आधार मिळतोय आणि तू बोलतेस ना अगदी तसंच होऊ देत. या क्षणाची तर मी वाट बघतेय ग. कधी एकदा माझ्या मुलांचे संसार सुरळीत होत आहेत, कधी एकदा त्यांच्या नात्यातील कडुता दूर होतोय आणि कधी एकदा माझी काव्या बरी होऊन घरी येते, याचीच तर मी वाट बघतेय. आणि आशा तुला खरं सांगू का, एकदा का यांच्या नात्याची गाडी रुळावर आली ना की मग 16 डिसेंबरचं प्रकरण कोणी आणि कसं घडवलं या सगळ्याच्या मुळापर्यंत मी जाणारच आहे आणि या सगळ्याचा शोध मला घ्यायचाच आहे की हे नक्की कोणी घडवून आणलं होतं. असं म्हणत मानिनीताई आता चांगल्याच पेटून उठलेल्या असतात. आपल्या मुलांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्याला आता आपण सोडणार नाही असा त्यांनी ठाम निश्चय केलेला असतो. कारण मानिनीताईंना वसुआत्यांचं बोलणं आठवतं. वसुआत्या म्हणालेल्या असतात, या सगळ्यामध्ये माझा हात नाही, मी काहीही केलेलं नाही. अगदी 16 डिसेंबरनंतर मी कोणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ केलीच नाही. आणि त्याचवेळी मानिनीताईंच्या लक्षात येतं, त्यावेळी त्यांनी वसुआत्यांना प्रश्नही विचारलेला असतो, 16 डिसेंबर म्हणजे? तेव्हा मात्र वसुआत्या घाबरून गेलेल्या असतात. हे ज्यावेळी मानिनीताईंच्या लक्षात येतं त्यावेळीच मानिनीताई ठरवतात की आता या सगळ्याचा शोध घ्यायचा. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं, आता जीवा गणपती बाप्पासमोर हात सोडतो, प्रार्थना करत म्हणतो, बाप्पा आता बस ना, अजून किती परीक्षा बघणार आहेस, आता तरी काव्य शुद्धीवर येऊ देत. अरे काव्य शुद्धीवर नाही आहेत, परंतु बाकी सर्वच जण बिथरून गेले आहेत. अरे दादाची आणि नंदिनीची अवस्था मला पाहवत नाहीये. रात्रभर त्या दोघांचा डोळ्याला डोळा नाहीये. दादा आणि नंदिनी एवढे रडतायत की त्यांचं रडणंही मला पाहवत नाहीये. त्यांना होणारा त्रास मला सहन होत नाहीये. काव्या लवकरात लवकर शुद्धीवर येऊ देत, कारण देवा मी नंदिनीचं रडणं आणि तिला असं दुःखात नाही पाहू शकत. त्यासाठी काव्य शुद्धीवर येणं खरंच खूप गरजेचं आहे आणि माझ्या घरच्यांना किंवा माझ्या माणसांना रडताना मी नाही पाहू शकत. त्यामुळे देवा प्लीज काहीतरी चमत्कार कर आणि काव्या लवकरात लवकर शुद्धीवर येऊ देत. असं म्हणत आता जीवा देवासमोर हात सोडून प्रार्थना करत असतो. आता जीवाची प्रार्थना फक्त देवानेच नाही तर पार्थनेही ऐकलेली असते. पार्थ हात सोडतो आणि त्यानंतर तो सुद्धा काव्याच्या रूममध्ये निघून जातो. तर इकडे जीवा पुन्हा एकदा गणपती बाप्पाला रिक्वेस्ट करत लवकरात लवकर काव्य शुद्धीवर येऊ देत यासाठी प्रार्थना करत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की काव्य अजूनही शुद्धीवर आलेली नसते, परंतु नंदिनी मात्र रात्रभर काव्याच्या बाजूलाच बसून असते. तर त्याचवेळी पार्थ त्या ठिकाणी येतो. नंदिनीची ती अवस्था पाहतो, त्यालाही खूप वाईट वाटतं. पार्थ नंदिनीला आवाज देतो. नंदिनी दचकून उठते आणि म्हणते, काव्या काय झालंय? परंतु त्या ठिकाणी पार्थ आलेला असतो. पार्थ नंदिनीला शांत करतो आणि म्हणू लागतो, नंदिनी सावरा स्वतःला, काव्याला काहीही होणार नाहीये, तुम्ही फ्रेश होऊन या, मी थांबतो तिच्याजवळ. तर आता नंदिनी म्हणते, नाही नाही मी थांबते तिच्याजवळ, तुम्ही फ्रेश होऊन या. तर पार्थ नंदिनीला म्हणतो, मी फ्रेश होऊन आलो आहे, तुम्ही फ्रेश होऊन या. तर नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे. असं म्हणत नंदिनी आता काव्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते आणि बाहेर जाण्या अगोदर पार्थला प्रश्न विचारत म्हणते, ते रात्री जीवा झोपलेत ना नीट? तर आता पार्थ म्हणू लागतो, काय गंमत आहे ना, नकळत दोघंही एकमेकांचा विचार करत असता, एकमेकांची काळजी करत असता. तुम्ही इकडे जीवाची काळजी करताय आणि तो तिकडे देवासमोर प्रार्थना करतोय. म्हणजे मी ते ऐकलं, जीवा म्हणत होता की तुमचं रडणं त्याला सहन होत नाहीये, तुम्हाला होणारा त्रास त्याला सहन होत नाहीये, त्याला सुद्धा तुमची काळजी वाटते. म्हणजे नकळत का होईना तुम्हा दोघांनाही एकमेकांची काळजी आहे, तुमचं प्रेम तुमच्या काळजीतून दिसून येतंय. असो तुम्ही या फ्रेश होऊन. असं म्हणत आता पार्थ नंदिनीला फ्रेश व्हायला सांगतो. आता नंदिनी फ्रेश होण्यासाठी तिथून निघून जाते. आता इकडे काव्याचं असं निक्षिप पडून राहणं हे मात्र पार्थलाही असहाय्य होत असतं. तर दुसरीकडे जीवालाही बसून बसून खरंच खूप कंटाळा आलेला असतो, त्याला खूप त्रास होत असतो. तर आता जीवा म्हणू लागतो, खरंच मला आता चहाची गरज आहे. तर त्याचवेळी आता जीवाची नंदिनी जीवासाठी चहा घेऊन त्याच्या समोर उभी असते आणि म्हणते, घ्या
तर जीवा म्हणतो नाही नको, मला चहा नको आहे. तर नंदिनी जीवाला म्हणते आता घेताय की काढा देऊ. आता मात्र नंदिनीची दहशत आणि शेवटी जीवाला तो चहाचा कप घ्यावाच लागतो. जीवा चहाचा कप हातात घेतो आणि नंदिनीकडे पाहतो. आता नंदिनी जीवाच्या बाजूला बसते. इकडे चहाचा कप एवढा गरम असतो की जीवाला कसं पकडावं काहीच कळत नसतं. नंदिनी जीवाकडे पाहते तर जीवा म्हणतो असं काय बघताय, टाकून देणार नाहीये, चहाचा कप गरम आहे आणि म्हणूनच थांबलो आहे. तर नंदिनी म्हणते अच्छा, फक्त चहासाठीच थांबला आहात का. तर आता जीवा नंदिनीकडे पाहतो आणि विचारतो म्हणजे अजून कोणासाठी थांबू. तर नंदिनी जीवाला म्हणते मला सांगा कप ओके आहे ना. जीवा म्हणतो कप सारखा कप आहे, मग त्यात काय अजून ओके असणार आहे. नंदिनी म्हणते नाही म्हणजे तसं नाही असतं, कधी कधी विशेष म्हणजे आतून नाही परंतु बाहेरून असतं विशेष. असं म्हणत आता नंदिनी जीवाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असते. कारण नंदिनीने त्या कपवर सॉरी आणि स्माइली काढलेली असते आणि ते जीवाने पाहावं असं नंदिनीला वाटत असतं. आणि म्हणूनच नंदिनी म्हणू लागते बाहेरून कधीतरी काहीतरी स्पेशल असू शकतं, मग जर आपण नीट पाहिलं तरच दिसू शकतं. जीवाला मात्र काहीच कळत नाही. आणि त्याचवेळी तिथे ऑडबॉय दादा आता चहाचे कप घेऊन जात असतात. जीवा त्यांना थांबवतो आणि म्हणू लागतो दादा चहाचे कप जास्त गरम आहेत, तुम्ही एक कप देता का. आता जीवा अजून एक्स्ट्रा कप घेणार तर त्यावेळी नंदिनी थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु शेवटी जीवाने दुसरा कप घेतलेलाच असतो आणि त्याच्या हातात असणारा कप त्या कपमध्ये टाकतो. त्यामुळे आता नंदिनीने लिहिलेलं सॉरी हे काही जीवाला दिसतच नाही आणि ते पूर्णपणे झाकलं जातं. आता ते जीवाला कसं सांगावं हेही नंदिनीला कळत नसतं. आता नंदिनी थोडी चिडते आणि म्हणू लागते काहीही करा परंतु यांना मात्र दिसतच नाही. जीवा म्हणतो काय म्हणालीस. तर नंदिनी म्हणते काही नाही. असं म्हणत नंदिनी थोडी जीवावर रागवलेली असते, ती रुसलेली असते, परंतु जीवाला हिच्या रुसण्याचं रागवण्याचं काही कारणच कळत नसतं. आता जीवा नंदिनीला विचारतो चहा घेणार. तर आता नंदिनी लगेच होकार देते, परंतु जीवा नेमका सॉरी लिहिलेल्या कपातूनच नंदिनीला चहा देतो. आता नंदिनी अजून भडकलेली असते. नंदिनी चहा अगदी फुरक्या मारत पिऊ लागते आणि म्हणून जीवासुद्धा फुरक्या मारत चहा पितो. आता जीवापेक्षा आपला फुरक्या मारण्याचा आवाज जास्त यावा म्हणून नंदिनी पुन्हा एकदा मोठ्यानेच फुरक्या मारून चहा पिते. तर त्याचवेळी नर्स त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात काय चाललंय. तर नंदिनी म्हणते तेच मी त्यांना सांगते. असं म्हणत सगळं काही नंदिनीने जीवावर ढकलून दिलेलं असतं. आता नंदिनी चहा पित असते, परंतु तिने जीवाची चांगलीच गंमत केलेली असते, मज्जा घेतलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं पार्थचा जीव कशातच लागत नसतो. अजूनही काव्य शुद्धीवर न आल्यामुळे पार्थ मात्र तिथेच बसून असतो आणि काव्य शुद्धीवर येण्याची वाट पाहत असतो. आता काव्य शुद्धीवर यावी यासाठी पार्थ त्याच्या डोक्याला लावलेला देवाचा टिक्का आता काव्याच्या कपाळी लावतो आणि ती शुद्धीवर येण्यासाठी बाप्पाजवळ प्रार्थना करत असतो. आता काव्याचं असं निपचिप शांत पडून राहणं आणि म्हणूनच पार्थ म्हणतो मज्जा आहे एका मुलीची, कालपासून फक्त आराम करते, म्हणजे एवढे दिवस जागरण केलं, एवढा अभ्यास केला आणि आता मात्र शांत आराम चालू आहे हो ना. असं म्हणत आता पार्थचे डोळे पाणावतात, रडत असतो, म्हणू लागतो झोपायची जर स्पर्धा असेल ना तर त्यात तुम्ही टॉप याल टॉप. असं म्हणत पार्थ काव्याकडे पाहत असतो, परंतु काव्या काही अजूनपर्यंत शुद्धीवर आलेली नसते. तर पार्थ काव्याला म्हणतो आता अजून जास्त नका ना होत आणू, लवकरात लवकर शुद्धीवर या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या हॉस्पिटलच्या ड्रेसमधून तुमच्या ड्रेसमध्ये या, पण जांभळा ड्रेस नको हा, कारण मागच्या वेळीसुद्धा तुम्ही जांभळ्या कलरचाच ड्रेस घातला होता आणि त्यावेळी तिथे आग लागली होती, परंतु त्यावेळी मी या जागी होतो आणि तुम्ही इथे होता. पण काव्या मी एका दिवसात शुद्धीवर आलो होतो, मग तुम्ही का असं करताय. उघडा ना डोळे काव्या, एकदा तरी बघा ना माझ्याकडे की तुम्ही केलं होतं तेच मी करू. आता मंदिरात जाऊ आणि पेटता दिवा माझ्या हातात घेऊ, सांगा ना काव्या, तेही मी करायला तयार आहे. उठा ना काव्या, बोला ना माझ्याशी. काव्य वो का अशा निपचिप पडून आहात, डोळे उघडा आणि माझ्याशी बोला. अहो तुमचं असं शांत राहणं मला असहाय्य होतंय. तुमची ती बडबड मला पुन्हा ऐकायची आहे. तुमची बडबड मी खरंच खूप मिस करतोय. तुमचं असं शांत राहणं मी नाही पाहू शकत. उगाचच मी एकटा बडबड करतोय असंच मला वाटतंय. मला साथ देणारं कोणीच नाहीये असं का वाटतंय मला. तुम्ही मला हवे आहात अगदी आयुष्यभरासाठी, आयुष्यभर साथ देण्यासाठी. उठा आणि म्हणा देशमुख गेलात उडत, मग मी सुद्धा म्हणेन उडायला मी काही पक्षी आहे का. असं म्हणत पार्थ रडतच हे सगळं काही बोलत असतो, परंतु बोलताना सुद्धा पार्थचा कंठ दाटून आलेला असतो. अजूनही काव्य शुद्धीवर येत नसते. पार्थची बडबड मात्र सतत चालू असते. आता पार्थ काव्याचा हात हातात घेतो आणि म्हणतो काव्या आपली ओपन जीप आहे, मी तुम्हाला समुद्रावर घेऊन जाईन आणि तिथे जाऊन तुमच्या आवडती पाणीपुरी खाऊ घालेन आणि ठसका लागला
तर ओंजळीत पाणी घेऊन डोक्यावर थोपटेन सुद्धा, असं म्हणत पार्थ काव्यासाठी सगळं काही करायला तयार असतो. फक्त काव्या शुद्धीवर येण्याचीच वाट पाहत असतो. काव्या, फक्त पाणीच नाही तर ओंजळीत तुमच्यासाठी अख्खं जग आणेन मी, फक्त तुम्ही शुद्धीवर या काव्या. काव्या, डोळे उघडा ना. तुम्हाला शपथ आहे काव्या, तुम्हाला शपथ आहे काव्या, आपल्या प्रेमाची, आपल्या काव्यार्थाची, रेड वेल्वेट पेस्ट्रीची आणि आपल्या खोलीची, आपल्या आठवणींची आणि आपल्या फ्रूट सॅलेडची. उघडा ना काव्या डोळे. तुम्ही सांगाल ते ऐकेन मी, तुम्ही सांगाल ते करायला तयार होईन मी. काव्या, एकदा उठा आणि माझ्याकडे बघा, माझ्याशी बोला. आता पार्थ काव्याचा हात हातात घेतो. त्यावेळी काव्याचं बोलणं पार्थला आठवतं. काव्या म्हणालेली असते, पार्थ, तुमच्यासाठी ही काव्या तडफडते, जीव जातोय तिचा. जीव उंजळीत घेऊन ती तुमच्या समोर उभी आहे. अख्खं जग तुमच्या समोर घेऊन ती उभी आहे. आता तरी तिला ॲक्सेप्ट करा ना पार्थ. अहो, तुमच्यासाठी हवं ते करायला तयार आहे, हवं तर मी बदलायलाही तयार आहे, परंतु आता तरी मला स्वीकारा. परंतु पार्थ काहीच बोलत नसतो. काव्यामध्ये जाऊ देत, 20-21 दिवस मी प्रयत्न केलेत, पण आता ही काव्या थकली आहे, आता ही इथेच संपली आहे असंच वाटते. तर त्यानंतर काव्या पार्थचा हात हातात घेत पार्थला म्हणालेली असते, मी तुमच्या रंगात आणि ताई जीवाच्या रंगात रंगून गेली आहे पार्थ. आणि परिस्थितीने कितीही धुतलं तरी सुद्धा हा रंग उतरणार नाही आणि जाणारही नाही. काव्या प्रवासात पार्थला म्हणालेली असते, आता जीव प्राण एकत्र करून तुम्हाला मिळवेन, खरं तर तुम्ही मला स्वीकाराल. आता हे सगळे शब्द पार्थच्या डोळ्यासमोर असतात. सगळं पार्थला आठवत असतं. जीवाच्या आकांताने काव्या पार्थला सांगत असते की प्लीज मला स्वीकारा, परंतु त्यावेळी मात्र पार्थने काव्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं, तिला इग्नोर केलेलं असतं आणि हे सगळं काही आठवल्यानंतर त्याला खूप वाईट वाटतं. आता पार्थने आपल्या प्रेमाची कबुली देत तो काव्याला म्हणालेला असतो, हा पार्थ देशमुख जुन्या आठवणींची पाटी पुसत काव्या देशमुख तुमचा स्वीकार करत आहे. हा तुमचा बोका तुम्हाला ॲक्सेप्ट करत आहे. काव्या देशमुख तुम्हाला तुमचा हा बोका आयुष्यभरासाठी स्वीकारायला तयार आहे. आता पार्थ काव्याच्या हातावर किस करतो. त्यावेळी काव्या शुद्धीवर येते आणि पार्थला प्रश्न करत म्हणते, नक्की? आता मात्र पार्थ पाहतो तर त्याच्यासाठी तो आनंदाचा क्षण असतो. ज्या क्षणाची पार्थने वाट पाहिलेली असते ते शेवटी घडलेलं असतं. काव्या शुद्धीवर आलेली असते. आता पार्थ खुश होतो आणि म्हणतो, डॉक्टर सिस्टर, काव्या शुद्धीवर आली आहे. काव्या म्हणते, अहो काय, तुम्हाला काय हवंय? पार्थ म्हणतो, तू उठून बसावीस असंच मला वाटतंय. तर काव्या म्हणते, मग तुम्ही त्यांना का हाक मारताय? तुम्ही आहात ना? तर पार्थ लगेच होकार देतो, काव्याला उठवून बसवतो आणि तिच्या हातावर पुन्हा एकदा किस करतो. आता मात्र काव्या पार्थकडे पाहू लागते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पार्थ प्रेमाची कबुली देतो आणि म्हणू लागतो, काव्या, तुमच्या भूतकाळासहित मी तुम्हाला स्वीकारलं आहे. आता तुम्ही जिथे तिथेच मी असणार. तर नंदिनी म्हणते, म्हणजे पार्थ, आता तुम्ही काव्यासोबत गेस्ट रूममध्ये राहायला जाणार की काय? तर पार्थ म्हणतो, नाही, आता काव्यांना घेऊन मी आमच्या रूममध्ये काव्यार्थमध्ये प्रवेश करणार आहे. असं म्हणताच आता जीवा शिट्टी वाजवतो. आता एकमेकांच्या साथीने पुन्हा एकदा नवीन आयुष्याची पार्थ आणि काव्याने सुरुवात केलेली असते आणि चक्क पार्थ काव्याला उचलून घेतो आणि हॉस्पिटलमधून घरी घेऊन निघालेला असतो. आता काव्या आणि पार्थच्या या नवीन सुरुवातीला कोणाची नजर तर लागणार नाही ना? आणि नंदिनी आणि जीवा एकत्र येतील का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.